काम की बात करेंगे। मी जे शब्द दिले त्याला पाळणार, जे वचन आपल्याला दिलेलं आहे ते काम करत राहणार। आपण परत सर्वांनी दिवस रात्र आपण एक केलंय, खूप मेहनत केली आहे। हे जे रिझल्ट आलाय हे फक्त आणि फक्त आपण सर्वांचा मेहनतीचा फळ आहे। आपण नसतो, आपण सर्वजण एकत्रितरित्या मेहनत केली नसती, नागरिकांनी आपल्याला आशीर्वाद दिला नसता, तर हे विजय आपल्याला मिळू शकला नसता। हे विजय हे विजय नेटवर्क नेट वायफाय लावा, वायफाय इथे वायफाय लावून पाहिजे। आपण सर्वांनी जे विजय दिलेला आहे, आशीर्वाद तुम्ही सर्वांनी दिलाय। रिझॉर्ट मला या वरती वरची राबोडीचा तुम्ही आशीर्वाद आम्हाला दिला। या बाळू कुठे, रशीद तिथे वरती आहे। तुम्ही सर्वांनी जे आशीर्वाद दिलाय, परत मी सर्वांना सांगतो आपल्या ऋणी आहेत, हे लक्षात राहील। आणि तुम्ही मला 5व्यांदा दिलेलं आहे। आणि एक मताने पूनमताई, वैदापा आणि आपले आवडते भाई सुहास भाई, तुम्हाला सांगितलं होतं ना का, तुम्हाला सांगितलं होतं ना, चारी काढणार गावाला का, शब्द दिलं होतं ना, चारी निघणार। देवाच्या आभारी आहेत। असंच राहुल भाईची पण राहुलने डोकं थंड ठेवलं, त्याच्या आभारी अजिबात रागवताना लपडी ना करताय। निवडणूक पार पडल्यावर राहुल पालांडे, मुज्जू पालांडेचा आभारी आपण। मुज्जू मुल्लाने मुज्जू पालांडे आहेत ते। विशाल सर्वांचा मी आभारी आहे। आशीर्वाद डॉक्टर साहेब, थँक्यू, साकेत केली। असंच सर्वांना आपला आशीर्वाद असू द्या। आम्ही तुमचे आभारी आहेत। तुम्ही आम्हाला रावच्या राबोडीतून आशीर्वाद दिलं, खूप मेहनत घेतली। मी राबोडीकरांचा आणखी एक गोष्टीसाठी आभार व्यक्त करतो की मी दिलगिरी व्यक्त केली होती की मी घरोघरी आपला येऊ शकत नाही, मी बिल्डिंग टू बिल्डिंग मीटिंग घेऊ शकत नाही, मी चौक सभेला उपस्थित राहणार नाही। नक्की संध्याकाळपर्यंत मुंबईत पण चांगला विजय हाती लागेल अशी अपेक्षा आहे। पण आपण माझी दिलगिरीला आशीर्वाद दिलं, आपण आशीर्वाद आम्हाला दिलं, त्याच्यासाठी मी परत व्यक्तिगतरित्या आपला आभार व्यक्त करतो। आणि आपला आशीर्वाद सदैव येता वाटचालीत विसरणार नाही। असंच आपण एकत्र राहून काम करूया। आता फक्त करायचं तर काम, आणि कामच बोलणार। आभारी आहे।